मास्टी नगरे येथे नरेंद्राचार्य भगवान यांचा नामघोषाने तल्लीन। दिनांक 27 डिसेंबर रोजी मास्टी येथे सकाळपासून आध्यात्मिक वातावरणात कार्यक्रमास सुरुवात। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन भव्य शोभायात्रेने सुरुवात करण्यात आली। गावामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढून जगद्गुरू श्रींचे स्वागत करण्यासाठी गुरुबहिणी अर्धी ताट कळस घेऊन तयार। धर्माबाद तालुक्यातील दांडी टीम लेझीम झेंडे पताके घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक भक्त भजनाचा आनंद घेत शोभायात्रेमध्ये मास्टी गावातील सर्व भाविक भक्तांनी सहभाग होऊन गुरु माऊलींचा जय जयकार करत तल्लीन झाले। सायंकाळी 5 वाजता नाणेनिजाम येथून जन्म प्रवचनकार भूषण जागृती दर्णे यांचे स्वागत करण्यात आले। ताईंच्या प्रवचनाच्या माध्यमातून जीवनदान, महाकुंभ, रक्तदान, मरणोत्तर देहदान, ज्ञान, विज्ञान, अध्यात्म अशा अनेक विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले। प्रवचनासाठी धर्माबाद तालुक्यातील तसेच जिल्ह्यातून भाविक भक्त प्रवचनासाठी मास्टी गावामध्ये दाखल झाले होते। या कार्यक्रमासाठी सर्व तालुका कमिटी तसेच जिल्हा कमिटी, सत्संग कमिटी उपस्थित होते। प्रवचन सोहळा शोभायात्रा संपन्न करण्यासाठी मास्टी गावातील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रम संपन्न केला। संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलने घेतला। वेद न्यूज मराठीसाठी सिद्धेश्वर मठपती मुख्य संपादक। क्या जाने ये रिश्ता पुराना है, सामने तुम्हें मिलने का वक्त नहीं बहाना है, सामने तुम्हें मिलने का जय सियाराम। अनंत श्री भूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य नानीसधाम प्रेरित रामानंद संप्रदायाने मास्टी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथे प्रवचन सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मी स्वतः विनोद जोगदंड उपस्थित होतो। तो रामानंद संप्रदायाच्या आलेल्या जन प्रवचनकाराने उत्तम असे मार्गदर्शन केले। अध्यात्म, विज्ञान, व्यवहार याची सांगड कशी घालावी यावर उद्बोधन केले व श्रद्धा, अंधश्रद्धा यातील भेद समजावत तसेच समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे पटवून दिले। पूज्यपाद रामानंदाचार्याच्या कृपेने आजचे प्रवचन खूप सुंदर झाले। जय सियाराम। अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी नानीसधाम प्रेरित रामानंद संप्रदायाने मुक्काम मास्टी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथे प्रवचन सोहळा आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मी स्वतः पार्वती जाधव उपस्थित होते। रामानंद संप्रदायाच्या आलेल्या जन्म प्रवचनकाराने उत्तम असे मार्गदर्शन केले। अध्यात्म, विज्ञान, व्यवहार याची सांगड कशी घालावी आणि प्रबोधन केले आणि अंधश्रद्धा यातील भेद समजावत तसेच समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे परतून दिले। पूज्यपाद रामानंदाचार्याच्या कृपेने आमचे प्रवचन खूप सुंदर झाले। जय सियाराम। याचा अनुभव मी अनेकदा घेते। आज रात्री अपरात्री एवढा प्रवास करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचनासाठी जात असतो। खरंच आमची लायकी आहे का? खरंच आमची ती दिशा आहे का? नाही। या सगळ्या उड्या आहेत ना, त्या केवळ आणि केवळ फक्त गुरुच्या जीवा उड्या आहेत। दिसायला हा देह दिसतो पण ताकद आमची नाही। ताकद कुणाची आहे? ती माझ्या गुरूंची आहे। आणि त्याच विश्वासाने मी सुद्धा सांगते, आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या, आपल्या जीवनाचं पोट कल्याण करून घ्या आणि त्यासाठी एकच करायचं, अध्यात्म 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 म्हणजे अध्यात्म म्हणजे वेगळं दुसरं काहीच नाही आहे। अध्यात्म म्हणजे एवढंच आहे की गुरूंवर अंतःकरणापासून मनोमन होता होईल तेवढं आपण प्रेम करायचं, मनामध्ये दृढ भाव ठेवायचा की या जगामध्ये गुरूंशिवाय दुसरा कुठला देवच मोठा
नाही. म्हणून दुसऱ्यांची अवहेलना करायची का? अजिबात नाही. त्यांचा मान सन्मान राखायचा. पण माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भगवंत जर कोण असेल तर तो माझा सद्गुरू. असा आपण सगळ्यांनी संकल्प करूया आणि ठरवूया की माझ्या गुरुवर पूर्णपणे अंतःकरणपूर्वक प्रेम करेन आणि गुरुनी दिलेला हा जो उपक्रम आहे रक्तदान, महाजीवनदान, महाकुंभ, हा मी 100% याच्यामध्ये सहभागी होईल आणि हा उपक्रम यशस्वी करेन असा संकल्प करूया आणि ते थांबूया. आय त्रिभुवनाचं राज, योगी काळ सिद्ध महाराज, योगी काळ सिद्ध महाराज, जगी डंका त्याचा वाज, कर ब्रह्मदेवराज, जगी डंका त्याचा वाज, कर ब्रह्मदेवराज, जगी डंका त्याचा वाज, कर ब्रह्मदेवराज. आय त्रिभुवनाचं राज, जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.